स्कोपजी नावाच्या एक छोट्याशा गावात 27 ऑगस्ट 1910 रोजी मदर तेरेसा यांचा जन्म झाला। त्यांचे आई वडील धार्मिक विचारांचेच। अवघ्या 12 वर्षांचा असतानाच त्यांनी आपल्या जीवनाचे उद्दिष्ट निश्चित केले होते। निस्वार्थपणे मानव सेवा करणाऱ्यांपैकी आपल्या मदर तेरेसा या एक होत्या। अतिशय खडतर परिस्थितीतही त्या राहत होत्या आणि त्या राहत असलेल्या घराला आजही जगभरात मदर हाऊस असे म्हटले जाते। अशा प्रकारे संपूर्ण आयुष्य या आईने गरिबांची सेवा करण्यात व्यतीत केले। ज्यांना सगळं जग मदर तेरेसा म्हणजे आई या नावाने संबोधते, त्या 1997 साली हृदयरोगाच्या विकाराने आपल्या सर्वांना सोडून गेल्या। अशा या जगन्मातेला त्यांच्या 104व्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम। थँक्यू। जाणीव स्पर्श आपुलकी या ग्रुपचा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सर्वांचं येथे स्वागत करतो। आज जाणीव स्पर्श आपुलकी या ग्रुपला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याच निमित्ताने आम्ही वाटचाल 2014 हा कार्यक्रम घेऊन आलो आहोत। तर या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेल्या माननीय शालिनीताई विखे पाटील यांचं मी या कार्यक्रमाला आणल्याबद्दल त्यांचा आभार मानतो व त्यांचं स्वागत करतो। त्याचप्रकारे डॉक्टर सुधाजी कांकरिया मॅडम ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत व ज्यांनी खूप स्त्रियांच्या बाबतीत खूप छान काम केले आहे, त्यासाठी मी त्यांचे इथे आल्याबद्दल आभार मानतो। त्या व्यतिरिक्त राजेश भुसारे सर यांचं पण मी आभार मानतो, कांबळे सरांचे आभार मानतो। मित्रांनो, जाणीव स्पर्श आपुलकीचा हा ग्रुप म्हणजे तरी काय, जाणीव म्हणजे तरी काय ही ओळख मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे। 1 वर्षापूर्वी आमच्या ही सर्व मित्रपरिवारामध्ये आम्ही सहज बोलता बोलता हा एक छोटासा परिवार उभा केला आणि या परिवाराचा आज एवढा मोठा एक कुटुंब तयार झालं। या परिवाराच्या माध्यमातून आम्ही आज ह्या इलाक्यातील खूप काही आम्ही चांगल्या चांगल्या गावांमध्ये भेट देऊन आणि सामाजिक कामं केले। मला या ठिकाणी या स्टेजवर बसलेल्या 2 स्त्रिया असतील, कर्तबगार स्त्रिया असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी बसलेल्या महिला भगिनी असतील, या सर्वांसाठी मला एक 4 ओळी या ठिकाणी म्हणाव्याशा वाटतात। त्या अशा: प्रभाही तीच उषाही तीच तीच ममतेचे आकाश, प्रभाही तीच उषाही तीच तीच ममतेचे आकाश, व्यापला तिने कणकण बनून सामर्थ्याचा प्रकाश, उजळल्या हिच्या तेजाने जीवनाच्या दशदिशा आणि सामर्थ्यानं प्रेमरूपी युगायुगांची हीच आशा हीच आशा। आजचा दिवस तसा बघायला गेला तर फारच मोठा आहे खऱ्या अर्थाने। म्हणजे ज्यांना सहभावनेचे संवेदनेचे प्रतीक म्हणायला हवं अशा मदर तेरेसा यांचा आज हा स्मृतिदिन आहे। मित्रांनो, चांगला मनुष्य, उत्तम मनुष्य आणि सर्वोत्तम मनुष्य, सुधाताई ह्या सर्वोत्तम ह्या मनुष्य ह्या गटामध्ये येत असतात आणि त्यामध्ये आपला प्रवेश करायचा असेल तर फक्त आपलं जाणीवेचे क्षेत्र थोडेसे मोठे करावे लागते, बाकी दुसरं काही करण्याची गरज नसते। जाणीव स्पर्श आपुलकीचा या माझ्या लेकरांनी आयोजित केलेल्या या सुंदर अशा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आदरणीय शालिनीताई, व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व माझ्या लेकरांनो, सर्वप्रथम मी मदर टेरेसा यांच्या स्मृतीला कोटीशा वंदन करते, अंतःकरणापासून नमस्कार करते की एक आई की जिने जगातल्या सर्व लेकरांना प्रेम दिलं, ज्यांचं घर हे मदर हाऊस म्हणून ओळखलं जातं आणि एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश केला असेल आणि त्यांच्या ज्या स्मृती आहेत, त्यांचे जे व्हायब्रेशन्स आहेत, त्यांचं जे कार्य आहे, त्यांनी दिलेली जी प्रेरणा आहे, त्यांनी दिलेलं जे प्रेम आहे, ममत्व आहे, हे आजही आपल्या विचारांमध्ये जिवंत आहे। म्हणून मदर टेरेसा या गेलेल्या नाहीत तर त्या आपल्या सोबत आहेत आणि म्हणून जाणीव या ग्रुपला त्यांनी खूप मोठी प्रेरणा दिलेली आहे। आणि योगायोग पहा की सुवर्ण योग पहा
की याच दिवशी त्यांचा जाणीव ग्रुपचा प्रथम वाढदिवस इथे साजरा होत आहे. आपण जोरदार टाळ्यांनी जाणीव ग्रुपसाठी अभिनंदन करूया. मला आठवतं की शाळेमध्ये एक गोष्ट सांगितली गेली, माझ्या बालपणीची गोष्ट, की एक मुलगा आणि त्याची एक बहीण. तो मुलगा एक दिवस शाळेमध्ये येतो, तो उदास असतो, निराश असतो. गुरुजी म्हणतात, सर म्हणतात की का रे तुझं चेहरा का उतरलेला आहे? तर तो असं म्हणतो की नाही, माझी आई खूप सिरियस आहे, दवाखान्यात आहे, मला तिची खूप काळजी वाटते, म्हणून मला दुःख होत आहे. तर गुरुजी तिच्या आईला भेटण्यासाठी, त्याच्या आईला भेटण्यासाठी दवाखान्यामध्ये जातात. डॉक्टरांना भेटतात, म्हणतात की सर, या मुलाची ही आई आहे, मुलगा खूप हुशार आहे, परीक्षा जवळ आलेली आहे, तर कसंही करा पण पटकन आईला बरं करा ना. काय झाले आईला? तर डॉक्टर म्हणतात की आईला असा एक असाध्य असा रोग झालेला आहे. तर गुरुजी म्हणतात कशामुळे झाला असं? तर डॉक्टर म्हणतात की त्यांच्या घरी एक छोटीशी बहीण आहे आणि त्या बहिणीला जन्मजात इन्फेक्शियस डिसीज झालेला आहे आणि तिला तिच्याकडे जायचं असेल, तिला भेटायचं असेल, तिला बोलायचं असेल तर बोलणाऱ्यांनी, भेटणाऱ्यांनी नेहमी मास्क लावून भेटायला पाहिजे, ही सूचना मी सगळ्या कुटुंबियांना दिली होती. आणि तरी पण हिची आई जी आहे ती तशीच गेली त्यांच्याकडे, मास्क न लावता त्या छोट्याशा मुलीकडे, आणि तिचा पापा घेतला. त्यामुळे हिला पण हा आजार झाला आणि म्हणून ती ऍडमिट आहे. मग ते गुरुजी आईकडे जातात, त्या काचेच्या याच्यातूनच आईला पाहतात आणि मुलाला म्हणतात, होईल रे तुझी आई बरी, तू काही काळजी करू नकोस. तो मुलगा बोलू लागतो की माझी ही बहीण आजारी असते. मी आईला म्हटलं, अरे तू आई, तू असं का केलंस ग? का छोट्या ताईची पप्पी घेतलीस आणि तू आजारी पडलीस? तेव्हा आई मला असं म्हणाली, सर, की मी हा प्रश्न विचारल्यानंतर आई म्हणली, अरे ती छोटीशी मुलगी मला म्हणत होती की माझ्या आजूबाजूला सगळे लहान लहान मुलं मी पाहते, मुली पाहते, आणि प्रत्येक आई येते आणि आपल्या बाळाची पप्पी घेते. आई, तू का माझी पप्पी घेत नाहीस? हा प्रश्न जेव्हा या चिमुरडीने आईला विचारला तेव्हा आईचं मन राहवलं गेलं नाही. आई म्हणाली, मी या मुलीला, या छोट्याशा चिमुकलीला काय उत्तर देऊ? मी दिलेलं उत्तर तिला समजणार आहे का? आणि तिने मास्क फेकून दिला आणि कडकडून त्या छोटीला मिठी मारली आणि तिच्या ओठांची पप्पी घेतली आणि मग तिला तो आजार झाला. तर आईने उत्तर दिलं, बिकॉज आय वॉज मदर. बिकॉज आय वॉज मदर म्हणजे आईची महती. याच्यापेक्षा लाख मोलाचं काम मदर टेरेसांनी जगातल्या सगळ्या लेकरांसाठी केलेलं आहे. आणि त्यांचाच आदर्श घेऊन जाणीव हा ग्रुप आज इथे सज्ज झालेला आहे. पेराल ते उगवेल असं आपण म्हणतो, पेराल ते उगवेल असं आपण म्हणतो की पद्मश्रींनी पेरून ठेवलेला आहे. आदरणीय पूज्य पद्मश्रींनी पेरून ठेवलेला आहे. चांगल्या विचारांची पेरणी केलेली आहे. समाज कार्य करण्याचं बीजारोपण या भूमीमध्ये पेरलेलं आहे आणि म्हणूनच ते जाणीव ग्रुपच्या सर्व युवक आणि युवतींच्या मनातून उगवलेलं आहे. आणि म्हणून जाणीव ग्रुपला असं काही समाज कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. खरं म्हणजे हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये वेगळ्या पद्धतीचे प्रयोग होत असतात, प्रॅक्टिकल्स वेगवेगळे असतात. तिथे माणसाचा, समाजाचा, मनाचा विचार होत नाही. पण तरीही जाणीव ग्रुपला असं वाटलं की समाजासाठी आपण काहीतरी करावं. दिल्लीमध्ये जो झालेला विचित्र विकृत असा प्रसंग त्यांच्या मनाला भिडून गेला आणि त्यांनी हे समाज कार्य उभं केलं. खरोखर किती किती म्हणून अभिनंदन करावं आणि सलाम करावं, सॅल्यूट करावं या जाणीव ग्रुपला.
विषय आहे, स्त्री जन्माच्या स्वागताचा विषय आहे. एकंदरीत आकडेवारीचा जर आपण विचार केला, सेक्स रेशोचा जर आपण विचार केला, तर भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये मागच्या 30 वर्षात, केवळ 30 वर्षात 1.5 कोटी चिमुकल्या गर्भ अवस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. जी चिमुकली नाजूक आहे, कोमल आहे, निरागस आहे, निष्पाप आहे, कोवळी आहे, जिची काही चूक नाही, जी इवलसा अंकुर आपल्या उदरामध्ये उमलू पाहत आहे, जे ईश्वराचं तत्व आहे, निसर्गाचं सत्व आहे, या चिमुकलीला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकलं जातं. काय गुन्हा केलाय तिने? काय आहे चूक तिची? आणि केवळ 30 वर्षात 1.5 कोटी चिमुकल्या, डोळे बंद करून विचार करा की 1.5 कोटी चिमुकल्या टाकून फोडतात, तुम्हाला विचारतात, तुमच्याशी बोलतात, आपल्या आईला विचारतात, हे आजी आजोबांना विचारतात की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय? नको काय, नको असं करू नको, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको, मला डॉक्टर काकाची खूप भीती वाटते का आई? ते डॉक्टर काका मोठं शस्त्र घेतील का, माझ्या डोक्याच्या चिंध्या करून टाकतील का, एवढीशी नाजूकशी कोमलशी माझे हातपाय आई तोडून टाकतील का, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उघड्यावर फेकून देतील, कुत्री झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील का आई? माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आहे तू पाहू शकशील? माझ्या शरीराची झालेली विटंबना तुला आई सहन होईल? नाही आई, नाही, तू सहन करू शकणार नाही का आई? असं मारू नको ग मला, मी तुला कसलाही त्रास देणार नाही, कुठलाही हट्ट नाही करणार नाही ग. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग. खालची उरलेली शिळी असलेली भाकरी जरी आई तू मला दिलीस तरी चालेल ग आई. नको आई, नको, नवीन कपडे नको ग मला, ताईचे जुने कपडे सुद्धा चालतील ग, पण आई मला जन्म घेऊ दे ग. मला तुझ्या मांडीवर खेळायचे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेत जायचे, तुमच्या म्हातारपणाची काठी व्हायचे. आई तुला असं वाटत नाही का की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का की मातृशक्तीचा आविष्कार साधणाऱ्या मदत तेरेसा माझ्या रूपाने येतील? आई तुला असं वाटत नाही का की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल? आई मला हे सगळं करायचंय का, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचा. हा प्रश्न केवळ महिलांचा आहे का? नाही. हा प्रश्न केवळ महिलांचा नाही, हा प्रश्न केवळ पुरुषांचा नाही, तर हा प्रश्न समाजाचा प्रश्न आहे. ही लढाई स्त्री विरुद्ध पुरुषांची आहे का? ही लढाई पुरुषांविरुद्ध स्त्रीची आहे का? नाही. ही लढाई विकृती विरुद्ध संस्कृतीची लढाई आहे. आणि म्हणून प्रत्येक घटकांनी, प्रत्येक स्त्रीनी, प्रत्येक पुरुषांनी, समाजातल्या प्रत्येक घटकांनी या चळवळीमध्ये सहभाग आपापल्या परीने नोंदवला पाहिजे, आणि तोही ऍक्शन प्लॅनच्या रूपाने. केवळ बोलून, केवळ ऐकून, केवळ वाचून, केवळ लिहून, केवळ घोषणा देऊन हा प्रश्न सुटणार नाही. कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून, ऍक्शनच्या माध्यमातून जेव्हा आपण याच्यामध्ये सहभागी होऊ तेव्हाच हा प्रश्न सुटणार आहे. आणि त्यासाठी म्हणून 11 कलमी कृती कार्यक्रम आहे. ते पहिला कलम आहे संकल्प करणे, ठराव घेणे. दुसरा कलम आहे आपल्या परिसराचा सेक्स रेशो आपल्याला माहिती असला पाहिजे. तिसरा कलम आहे लोक सहभाग याच्यामध्ये आवश्यक आहे. चौथा कलम आहे
फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान केला पाहिजे. 5वा कलम आहे समाजामध्ये असलेले गैरसमज पूर्णतः नष्ट केले पाहिजेत. 6वा कलम आहे नकोशिला करूया हवेशी. 7वा कलम आहे युवा पिढीचा सहभाग. 8वा कलम आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. 9वा कलम आहे ANC ट्रॅकिंग. 10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन शाप की वरदान. आणि 11वा कलम आहे सामूहिक शपथ. त्यातले 3 कलम आज ऍक्शन रूपाने आपण इथे सादर करणार आहोत. नंबर 1 ठराव, नंबर 2 फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान आणि नंबर 3 सामूहिक शपथ. या 3 गोष्टी आज ऍक्शन रूपाने इथे होणार आहेत आणि त्याची अंमलबजावणी भविष्यामध्ये सुद्धा होणार आहे असं जागर ग्रुपनी दिलेलं हे वचन आहे. आज पूज्य जिजामातांचा उल्लेख झाला, आदरणीय पूज्य शिवाजी महाराजांचा उल्लेख झाला की त्या काळामध्ये जेव्हा जिजामाता जन्माला येणार होत्या त्याच्या आधी त्यांच्या आईने नवस बोलला होता की माते अंबे माझ्या पोटी कन्यारत्न जन्माला येऊ दे, मी तिचं त्याच्यासाठी हत्तीवरून साखर वाटेल. आणि खरोखर जिजामाताचा जन्म झाला आणि गावभर हत्तीवरून साखर वाटण्यात आली. असा कन्या जन्म आनंद सोहळा त्या काळामध्ये साजरा झाला. मग आपण या काळामध्ये का साजरा करू शकत नाहीये? म्हणून आपल्याला कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायचा आहे, पण त्याच्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. आपण उदाहरण घेऊया आपल्या कॉलेजचं. आपल्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची संख्या आहे? 4000 आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची संख्या आहे. या 4000 कुटुंब आपल्या सोबत आहेत. मग या 4000 कुटुंबांना आपण विनंती केली की कुणी स्त्रीभ्रूण हत्या करायची नाही आणि त्यासोबतच कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायचा. कशा पद्धतीने? तर या 4000 कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला आणि तुम्ही जाणीव ग्रुपला त्याची सूचना केली तर जाणीव ग्रुप एक नोटीस लावेल की अमुक अमुक परिवारामध्ये कन्यारत्न जन्माला आलेला आहे आणि कन्या जन्म आनंद सोहळा आपल्याला साजरा करायचा आहे. तर प्रत्येक घराने केवळ 1 रुपया आपला कॉन्ट्रिब्युशन द्यायचा आहे. किती द्यायचा आहे? किती रुपये द्यायचे आहे? 1 रुपया कॉन्ट्रिब्युशन द्यायचा आहे. आणि सगळ्यांची मिळून जेव्हा जमा होतील ते 4000 रुपये, त्या 4000 रुपयामध्ये मुलीला झबलं घ्यायचं आहे, आईला साडी चोळी घ्यायची आहे आणि आईच्या सासूबाईंना सुद्धा श्रीफळ आणि फूल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. अशा प्रकारचा कन्या जन्म आनंद सोहळा लोकसहभागातून 1 रुपयाच्या जाती योजनेच्या माध्यमातून करायचा आहे. तर सगळ्यांना या योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे का? हात वर करा ज्यांना सहभागी व्हायचं आहे. गुरुजन वर्ग माझ्या सहित सगळ्यांनी हात वर केलेला आहे. तर हा ठराव सर्वांमध्ये मंजूर. तर जाणीव ग्रुपचं अभिनंदन करते की या ठरावाचं त्यांनी इथे ते वाचन पण करणार आहे ठरावाचं. अशा प्रकारे कन्या जन्म आनंद सोहळा याचा ठराव आज इथे संपन्न होत आहे. शालिनीताई आज साक्षीदार आहेत, सहभागी झालेले आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की प्रत्येक 2 महिन्याला जेवढ्या मुली जन्माला येतील त्यांचा कन्या जन्म आनंद सोहळा या 1 रुपयाच्या जातीच्या योजनेतून यशस्वी होणार आहे. स्त्री जन्माचे स्वागत करा. आज मदर तेरेसा यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत आम्ही सर्व सहभागी झालो. डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी आम्हाला स्त्री भ्रूण हत्येचे भीषण वास्तव्य सांगितले. तसेच उपाययोजनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. 11 कलमी कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. ती आम्हाला भावली. म्हणून आम्ही असा ठराव घेत आहोत की आमच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, त्याचबरोबर तंत्रनिकेतन विद्यालय, विद्यार्थी विद्यार्थिनींच्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याबद्दल आम्ही काळजी घेऊ. कन्या जन्म आनंद सोहळा राबवू. त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना राबवू. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या ह्या जाणीव स्पर्श आपुलकीच्या ह्या ग्रुपच्या सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानते. कारण ते 2-3 दिवसापूर्वीच माझ्याकडे येऊन गेले
आणि मॅडम आम्हाला असा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. हा कार्यक्रम जेव्हा मी घेतला, कारण याच्यामध्ये जे विषय होते ते विषय सर्व जिल्हा परिषदेशी निगडीत असल्यामुळे मी त्यांना लगेच होकार दिला. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माझ्या सहकारी, ज्यांनी जिल्हा परिषदमध्ये बरेच वेळेस आमचे दोघींचे कार्यक्रम एकत्र झाले, अशा सुधाताई, तसेच भुसारे साहेब, आपल्या लोणीचे API मान्य पाटील साहेब, आपल्या कॅम्पसचे डायरेक्टर मान्य निकम सर, सर्व शिक्षक वर्ग, उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे निश्चितच मनापासून मी यांचे आभार मानते. कारण की हा कार्यक्रम घेण्याची गरज का आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. दररोज आपण वर्तमानपत्र वाचत असतो, दररोज भ्रूणहत्याचे जे विषय असतील तेही आपण पेपरमधून वाचत असतो. आणि सुधाताईंनी तर त्यांच्या काव्यातून, त्यांच्या भाषणातून सर्व माहिती सांगितलेलीच आहे. पद्मश्रीने जे बीज लावलेलं आहे त्याचं रूपांतर हे वटवृक्ष जो झालेला आहे, याच्या मागे आमच्या महिला भगिनींना बरंच काही मार्गदर्शन असेल, बरंच शिकायला मिळालं. आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या मुली ज्यावेळी शाळेमध्ये जात होत्या आणि शाळेमधून मोठं शिक्षण मिळावं, चांगल्या हॉस्टेलची सोय करावी, असे दूरदृष्टी असलेली पद्मश्री यांनी जेव्हा कन्या शाळेमध्ये ही शाळा काढली, हॉस्टेल काढलं, निश्चितच आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना तिथे सहभागी होता आलं, शिक्षण घेता आलं. आणि ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 1ली ते 4थीचं शिक्षण झालं, त्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याचा मला मान मिळाला. आणि हा अध्यक्ष झाल्यानंतर जे काही मला शिकायला मिळालं ते माझ्या जीवनामध्ये निश्चितच चांगला त्याचा उपयोग होणार आहे आणि झालेलाही आहे. आज हे भ्रूणहत्याचे जे विषय आहे, सुधाताईंनी भरपूर आपल्याला सांगितलं. स्वतःची मनाशी आपण विचार केला पाहिजे. मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव न करता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मुलगा जरी वंशाचा दिवा असला तर मुलगी सुद्धा ही एक पंथी आहे, ती सुद्धा प्रकाश देण्याचं काम करत असते. मुलगी झाली म्हणून कपाळावर नका आणू आठी, ती सुद्धा होऊ शकते वृद्धापनाची काठी. धन्यवाद. एक छोटीशी प्रार्थना आज आपण करणार आहोत आणि त्यासाठी विनंती करेन की आपण सगळ्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचं. उजवा हात पुढे करायचा आहे सगळ्यांना आणि डोळे बंद करून बंद डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आपल्याला आणायचं आहे. आणि माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये ही प्रार्थना, ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा.